आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। जिंदाल आगीची चौकशी सुरू, 20 दिवसांचा कालावधी अपेक्षित। फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी, पूर्वीच्या आगींचाही होणार आढावा, नोटीस बजावली। इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला लागलेली भीषण आग आता चौकशीच्या टप्प्यात आहे। तब्बल 56 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असली तरी आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे। जवळपास 6 विभाग या घटनेची चौकशी करतायत। औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचा महत्त्वाचा अहवाल आल्यानंतर कंपनीवरील कारवाई निश्चित होणार असून मोठा खुलासा देखील होणार आहे। संपूर्ण चौकशी प्रक्रियेस 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। कंपनीत असलेले ज्वलनशील फिल्म्स आणि PVC मटेरियल यामुळे आगीनं मोठं रूप धारण केलं। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक, ठाणे, मुंबई, मालेगाव, अहमदनगर आणि संभाजीनगर इथून आलेल्या 30 ते 40 अग्निशमन बंबांनी प्रयत्न केले। सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र ही आग स्क्रॅप विभागात लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलंय। 2013 आणि 1 जानेवारी 2023 रोजी देखील याच कंपनीत भीषण आग लागली होती। 2023 मधील आगीत 3 कामगारांचा मृत्यू झाला होता आणि 22 जण जखमी झाले होते। या घटनेत सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झालं होतं। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागानं कंपनीला नोटीस बजावली असून यावेळी सखोल चौकशी केली जाते। जिंदाल कंपनीतील आग ही केवळ एक अपघात नसून संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना आहे। स्क्रॅप विभागात लागलेल्या आगीमागचं नेमकं कारण काय हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक।